श्री अय्यप्पा भक्त सेवा संघमच्या वतीने 48वा मंडल पूजा वार्षिक उत्सव 2025 19 डिसेंबरपासून सुरू झाला आहे। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवार 19 डिसेंबर रोजी या उत्सवाला सुरुवात झाली आहे। या निमित्ताने उद्यमन पूजा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्री सुभाष मेनन आणि इतर मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे यावेळेस भरतनाट्यम सादर केलं। गुरु श्रीमती सईगीता वारियर यांच्या नाट्यदीपम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे भरतनाट्यम सादर केलं। शनिवारी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी ओथानुलल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कलामंदालम परमेश्वरम आणि त्यांच्या सहकार्यांनी हे नृत्यनाट्य सादर केलं। नमस्कार, स्वामी शरणम। मी रमेश पिल्ले, श्री अय्यप्पा भक्त सेवा संघ जॉईंट ट्रस्टर आपल्या सर्वांना या उत्सवाला हार्दिक स्वागत करत आहे। आजपासून आपले उत्सवाला प्रारंभ झालेले आहेत आणि ते 29 पर्यंत चालणार आहेत आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि यावर्षी 2 दिवस आम्ही भंडारा ठेवलेले आहे, यानी की 29 तारीख आणि 1 तारीख। त्याच्यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। आम्ही सर्वांना आपल्या मंडळाकडून आणि श्री अय्यप्पा भक्त सेवा संघाकडून धन्यवाद देतोय आणि सर्वांचा आभार मानतो। स्वामी शरणम अय्यप्पा। हेलो, मेरा नाम शाजी पिल्ले है। मैं श्री अय्यप्पा भक्त सेवा संघम ये ऑर्गेनाइजेशन का जॉइंट सेक्रेटरी हूँ। अभी हमारे यहाँ पे चालू जो है कि अय्यप्पा हर साल के जैसा हमारा उत्सव चालू है, जो आज से 19 दिसंबर को चालू हुआ है और ये चलेगा 10-11 दिन तक, दिसंबर 29 तक। तो यहाँ पे अभी मेन जो हाईलाइट है, यहाँ पे 22 को जो बोलता है नवग्रह, एक जो नवग्रह का पुनर्प्रतिष्ठा है। नवग्रह टेम्पल पहले से ही है, लेकिन अभी उसका पुनर्प्रतिष्ठा हो रहा है, मतलब उसका रिकंस्ट्रक्शन है। और उसी दिन 22 को शाम को कोडियेटम मतलब जो झंडा लहराने का, जो मंदिर का झंडा लहराने का जो प्रोग्राम है उसको कोडियेटम बोलता है। तो वो 22 को ये मेन प्रोग्राम है। बाकी का रोज शाम को जैसा आप देख रहे हैं कुछ ना कुछ तो कल्चरल प्रोग्राम है, बाकी रिचुअल्स तो कंटिन्यू होता ही है, पूजा। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।